प्रभाग 7 मधून रुपाली जगदीश पाटील भाजप या मोठ्या मताधिक्याने निवडून आल्याने नकाने गावात भव्य जल्लोष व्यक्त करण्यात आला। अतिशय ढोल ताशांच्या गजरात डीजेच्या तालावर नाचत गाजत कार्यकर्त्यांनी आनंद जल्लोष साजरा केला। तर या ठिकाणी प्रभाग 7 मधील नागरिक मतदारांनी या ठिकाणी आम्हाला निवडून दिल्याने आभार व्यक्त करण्यात आले। जगदीश पाटील यांनी या ठिकाणी आभार व्यक्त केले। तर संपूर्ण 5 वर्ष आम्ही या ठिकाणी प्रभाग 7 मधील विकास करू असा विश्वास देखील त्यांनी आपल्या प्रतिक्रियेतून व्यक्त केला। तर यावेळेस अनेक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी नवनिर्वाचित नगरसेवक म्हणून निवडून आलेले रुपाली जगदीश पाटील यांना या ठिकाणी त्यांनी शुभेच्छा दिल्या। त्यांनी सांगितलं होतं, जगदीश तू करशील का? बाबासाहेब माझ्या मागे गाव आहे, मी करणार नाही, गाव करणार आहे, मी काहीच करणार नाही बाबासाहेब। माझं गाव आणि कॉलनी परिसर तसंच भोकर आणि वलवाडी यांनीही दाखवून दिलं की आपण वेगळे नाही, आपण एक आहोत, एक प्रभाग आहे। आता आपल्या सर्वांना सोबत राहायचंय। मान्य अनुभयांचा विजय असो, मान्य कुणाल बाबांचा विजय असो, जय कुमार भाऊंचा विजय असो। जय श्रीराम, जय श्रीराम, भारत माता की जय, वंदे मातरम। नुकत्याच झालेल्या धुळे महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 7 मधून भारतीय जनता पार्टीकडून क गटातून माझी धर्मपत्नी सौ रुपाली जगदीश पाटील या निवडून आलेल्या आहेत। तसेच आमच्यावर आमचे जे नेते आहेत त्यांनी जो विश्वास दाखवलेला होता त्या विश्वासाला सार्थ ठरवत आमचा पूर्ण 4ही लोक आम्ही भरघोस अशा मतांनी निवडून आलेलो आहोत। आमच्या प्रभाग क्रमांक 7 अ गटातून सौ वंदना संजय भांबरे, ब गटातून सौ रंगादादा ठाकरे, क गटातून माझ्या धर्मपत्नी सौ रुपाली जगदीश पाटील, तसेच ड मधून विजय अरुण देवरे हे 4ही उमेदवार भारतीय जनता पार्टीचे भरघोस अशा मतांनी निवडून आले आहेत। जो विश्वास जनतेने आमच्यावर टाकलेला आहे त्या विश्वासाला आम्ही नक्कीच पात्र ठरू। ज्या जनतेचे जेही प्रश्न असतील, ज्याही समस्या असतील त्या आम्ही 4ही उमेदवार त्या सोडण्यासाठी बांधील राहू। नमस्कार।